मोहोळ तालुक्यात अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आजी माजी आमदार विरुद्ध सर्वपक्षीय नेते असे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत। मोहोळ शहरात तणावपूर्ण परिस्थिती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर गावात अप्पर तहसील कार्यालय मंजूर केल्यानंच सर्वपक्षीय नेत्यांचा त्याला विरोध आहे। मोहोळमध्ये तणाव निर्माण झालेला आहे। तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून हा तणाव आहे मोहोळ शहरात, त्यामुळे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादीचे आमदार आजी माजी आमदार विरुद्ध सर्वपक्षीय नेते असा हा संघर्ष या ठिकाणी आहे, त्यामुळे तणावाचं वातावरण आहे। सध्या पोलीस तैनात करण्यात आलेले सत्ताधारी पक्षाचे अजितदादा गटाचे उमेश पाटील, भाजपचे संतोष पाटील तसंच शिवसेना शिंदे गटाचे सोमेश क्षीरसागर यांच्यासह यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील यांना त्यांचा विरोध आहे। या विरोधाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गट एकमेकांच्या समोर उभे ठाकण्याची शक्यता आहे। तर मोहोळमधली ही महत्त्वाची घडामोड आहे। मोहोळमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे। तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून हा सगळा तणाव आहे। अनगर गावाला तहसील कार्यालय दिल्याच्या मुद्द्यावरून विरोध आहे आणि राष्ट्रवादीचे आजी माजी आमदार विरुद्ध सर्वपक्षीय नेते असा हा संघर्ष इथे दिसतोय। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांच्याकडून घेऊया। अभिषेक, का नेमका हा सगळा त्या तहसील कार्यालयावरून वाद आहे, काय नेमकं आणि आत्ताची परिस्थिती काय? तहसील कार्यालय आधीचा ताण पडतोय, यासाठी अप्पर तहसील कार्यालय जे आहे ते अनगरमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे। मात्र ते अनगरमध्ये का करण्यात आलं यासाठी हा सर्वपक्षीय लढा सुरू आहे। मोहोळ शहरासारख्या मध्यवर्ती ठिकाणी हे कार्यालय असावं जेणेकरून सर्वसामान्यांचे हाल होणार नाहीत। अनगर म्हणलं तर एका विशिष्ट साईडला होईल आणि तालुक्यातून पूर्ण जनतेला त्या ठिकाणी येण्यासाठी मोठा त्रास होईल, त्यासाठी त्याची मंजुरी रद्द करावी यासाठी हे राजकीय पक्ष जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच अभिषेक, काय घडतंय या सगळ्याबाबतचे अपडेट्स वेळोवेळी घेऊच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।